गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत? मी पण मजेत आहे. चला म्हटलं आज छान आपण देसी नूडल्स बनवूया. मुलांना खूप आवडतं. तर तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे माझे देसी नूडल्स मी कसे बनवते एकदम घरच्या घरी. आणि बाहेरचे आपण खातोच, पण आता आपण मुलांसाठी छान घरी हेल्दी देसी नूडल्स बनवूया. चला मग आता मी तुम्हाला हे इथे साहित्य दिसतच आहे माझं, तरी पण मी तुम्हाला आता सांगून देते की मी काय काय वापरते त्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपण कुठलाही सॉस वापरत नाही, हे म्हणजे विशेष आहे आपलं. तर या ठिकाणी मी छान मोठं गाजर कट करून घेतलेलं आहे लांब लांब असं. आणि छान अर्धा किलो गोबी कट करून घेतलेली आहे इथे. हे बघू शकत लांब लांब अशी अर्धा किलो गोबी आपण कट करून घेतलेली आहे. आणि इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे मोठी छान. आणि 6-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्याचा तुम्ही ठेचा हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून पण ठेचा करून घेऊ शकता. आणि मी तशाच ठेवलेल्या आहे कारण मुलांना ते काढता याव्या म्हणून. आणि यामध्ये आपण टाकणार आहे ब्लॅक पेपर म्हणजे काळे मिरे. याची आपण कुटून घेणार आहे याला आपण. आणि इथेच आपण ही बनवलेली आहे ग्रीन चटणी, म्हणजे हिरवी मिरच्यांची आपण इथे ग्रीन चटणी बनवलेली आहे. यामध्ये हे 6-7 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर असं मिळून हे मी ग्रीन चटणी बनवलेली आहे. आणि थोडं लिंबू घातलेलं आहे यामध्ये. तर आणि इथे घेतलेलं आहे टाकण्यासाठी मीठ, स्वादानुसार मीठ टाकायचं. आणि इथे आपले मार्केटला जे नूडल्स येतात किंवा आपण घरी पण बनवू शकतो नूडल्स. आम्ही बनवून घेतो जेव्हा आपण शेवड्या आणतो तेव्हा मी असं थोडे माझं अशी सांगून कृती त्यांना मी थोडे नूडल्स बनवून घेते जाड पद्धतीने. तर ही बघा असे जाळ्या पद्धतीचे मी असे थोडे शेवड्या बनवून घेते. म्हणजे नूडल्सचाच प्रकार आहे हा, तुम्ही बाहेरून पण घेऊ शकता. नूडल्स तुम्ही कोणतेही फ्रेश छानवाले वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपलं हे एवढं साहित्य आहे. आणि हे व्हाईट नूडल्स आपण बनवणार आहे. आणि मी गॅसवरती इथे आपली कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता हे नूडल्स आपण सर्व पाणी छान उकळलेलं आहे त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि हे असे नूडल्स त्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला सर्व. आता आपल्याला किती पाहिजे, किती बनवायचे आहे ते त्यानुसार आपण हे नूडल्स घ्यायचे आहे. तुम्ही मार्केटमधले घेतले तरी चालते किंवा घरचे असेल तुमच्या तरी चालेल. तर इथे मी छान थोडं यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि छान इथे उकळत ठेवून द्यायचे याला. अगदी लवकर होतात हे नूडल्स, जास्त उकळायची पण गरज नाही याला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये शेवटी आपण टिप्स सांगणार आहे याची. चायनीज म्हटलं की मुलांना आवडतंच, ते आपल्यालाही आवडतं खायला. पण आता आपण घरच्या घरीच हे सगळं बनवणार आहे. छान हेल्दी राहतं. घरी जर आपण मुलांना असं करून छान देसी पद्धतीनं खाऊ घातलं तर ते छान हेल्दी राहतं. आणि सहसा मुलं भाजीपाला खायला बघत नाही, तर ते कसे त्यांच्या पोटात जाईल. तर तो आपण नेहमी आपण जे आई असतो तर ते आपण मुलांच्या हितासाठी सगळं बघत असतो. हे तब्येतीसाठी त्यांच्या प्रकृतीसाठी आपण बघत असतो हे सगळं. तर आपण हे घरच्या घरी छान असे प्रकार करायचे आणि मुलं पण ते आवडीनं खातात. अशा पद्धतीने आपण हे नूडल्स छान इथे उकळून घ्यायचे. अगदी लवकर होतात हे नूडल्स उकळून. तर मुलांना कसं हेल्दी आपण खाऊ घालतो नेहमी. आपला तोच नेहमी प्रयत्न असतो मम्मी लोकांचा की आपल्या मुलांनी सर्व काही खाल्लं पाहिजे हे विटॅमिनचं. तर मग आपण अशाच पद्धतीने छान फ्रेश भाजी आणायची. छान असे भाजीचे वेगवेगळे टाकून त्यामध्ये याचा आपण पेस्ट करून पण नूडल्समध्ये किंवा पास्तामध्ये ती पेस्ट पण आपण वापरू शकतो. आता यामध्ये टोमॅटो मी घेतलेले नाही आहे, तर मी ते स्किप केले आहे टोमॅटो. तर हेच मी एवढ्याच भाज्या वापरून इथे आपण नूडल्स बनवणार आहे. तर इथे छान आता नूडल्स मी उकळू देणार आहे. अगदी 2-3 मिनटात आपले नूडल्स उकळून होईल. वेलकम बॅक माय चॅनल. चला मग आता आपले हे नूडल्स छान शिजून झालेले आहे. याला आपण काय करू, हे ड्रेन करून घेऊया आता छान. इथे छान आता याला एक मी इथे चाळणी ठेवलेली आहे. आणि हे बघा त्यामध्ये आता हे आपले सगळे याच्यामध्ये नूडल्स टाकून घेऊया छानपैकी. थोडे गरम राहतात, सांभाळून टाकायचे. ते आपण छान आपले हे नूडल्स ते छान आपण टाकून घेतलेले आहे. आता काय करायचं, नूडल्स टाकल्यानंतर यावरतीच गरम आहे हे, तर यावरतीच आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे. या नूडल्सवरती असं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. तर यावरती आपण छान थंड पाणी टाकून घेतलेलं आहे नूडल्सवरती. म्हणजे हे छान मोकळे होतात आणि खाण्याची जी एक मजा असते
ती वेगळी छान येते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला, त्यामध्ये एक टिप्स राहते. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा आणि शेअर करा. अशा पद्धतीने हे थंड पाणी टाकल्यानंतर नूडल्स छान आपले मोकळे होतात. तर हे आता छान आपले नूडल्स इथे रेडी आहे. आता आपण बनवायला घेऊया. तर इथे मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता थोडं आपण तेल टाकून घेऊया. असं थोड्या प्रमाणात तेल टाकायचं आहे. आता छान त्याला गरम झाला की त्यामध्ये आपण एक आपण जे केलेलं आहे कटिंग, आता मिरच्या टाकून घेणार आहे आपण. छान अशा उभ्या कट करायच्या आहे त्याला. जर ज्याला काढायच्या असेल तर त्या लवकर काढता येईल आपल्याला. इथे आपण छान अशा मिरच्या कट करून घेणार आहे 5-6, जे मुलांना लवकर काढायला सोपं जाईल त्या मिरच्या. म्हणून आपण याचं काही पेस्ट बनवलेली नाही. अशा पद्धतीने आपण छान मिरची टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण टाकणार आहे शिमला मिरची. इथे आपण शिमला मिरची पण टाकून घेतलेली आहे. आणि अर्धी पत्ताकोबी आता टाकायची आहे आपल्याला. तर आपण इथे अर्धी पत्ताकोबी पण टाकली आणि इथे गाजर पण टाकलं. आणि आपण इथे अर्धी पत्ताकोबी थोडी आपण ठेवलेली आहे नंतर टाकायला. याला आता छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. भरपूर प्रमाणात आपल्याला इथे भाज्या घ्यायच्या आहेत. छान गाजर भरपूर, पत्ताकोबी भरपूर आणि शिमला मिरची आवडत असेल तुम्हाला तर. शिमला मिरची अशी खायला आवडत नाही कोणाला, पण हे त्यामध्ये नूडल्समध्ये छान लागतं खायला. अशा पद्धतीने हे छान थोडं क्रंची होऊ द्यायचं. आपण थोडं याला क्रंची होऊ दे. बघा आता आपल्या ह्या ज्या गाजर, शिमला मिरची, गोबी आहे त्या अशा सॉफ्ट झालेल्या आहे. तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे ही ग्रीन चिली थोडी, आता जे आपण बनवलेली आहे घरी. आणि थोडी काळी मिरी आता टाकते मी. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. ग्रीन चिली पेस्ट आपण घरीच बनवलेली आहे. आणि जे नूडल्स आपण ठेवले होते थंड करून, हे बघा कसे मोकळे झालेले आहेत. हे बघा त्यामध्ये आपण काय टाकलेलं होतं नंतर. तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की हे नूडल्स आपले मोकळे झालेले आहे, कशामुळे झाले मोकळे. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशी वाटतात ते पण सांगा. आपले हे व्हाईट नूडल बनवलेले आहे आपण. हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं. छान मला ठसका पण येत आहे, इतके सुंदर झालेले आहे. आता जी ग्रीन चिली आपण ठेवलेली होती ती आता आपण टाकून देऊया. आणि काळी मिरी पण ठेवली होती आपण थोडी, आता हे आपण वरून टाकून देऊया. ती छान मी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये. हे नूडल्स मला खूप आवडतात खायला आणि खूप छान लागतं खायला हे. इतके छान झाले आहे ते. सेंट त्याचा सुगंध जो आहे की मला छान असा, बाहेर कसा ठसका येतो आपण चायनीजच्या बाजूनं गेलो म्हणजे, तसा छान ठसका आलेला आहे मला. इतके छान झालेले आहे बघा. आपण यामध्ये कुठलाही सॉस वापरलेला नाही. हे आपल्या व्हिडिओची आजची टिप्स हे बघा. आणि हे तर खायला इतके छान लागतात व्हाईट नूडल्स. हे बघा आपण यामध्ये टोमॅटो सॉसचा वापर केलेला नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही टोमॅटो मिक्सरला लावून त्याची पेस्ट नक्की टाकू शकता. पण एकदा असे नूडल्स करून बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल हे नूडल्स. आता याला थोडं आपण कुक होऊ देऊ. बघा किती सुंदर झालेले आहे आपले नूडल्स, एकदम देसी टाईल्स. मला छान ठसका आलेला आहे, म्हणजे किती छान झाले असेल ते.
बस ओके आहे आपले नूडल्स डिशमध्ये घ्यायला. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. आता आपण जी गोबी ठेवलेली आहे ती आपण थोडी यामध्ये टाकून घेऊया. कारण की ते छान खायला क्रंची लागते. नंतर कच्ची जर टाकली आपण तर खायला खूप टेस्टी लागते ते. इथे आता आपला गॅस बंद करूया. एकदम आपले हे देसी नूडल्स तयार. बघा खूप टेस्ट भारी आलेली आहे. सुगंध पण खूप छान येत आहे. तुम्हाला जर सॉस टाकायचा असेल तर टाकू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण हे छान देसी नूडल्स बनवलेले आहे. पद्धतीने आपण छान डिशमध्ये काढून घेतलेले आहे. हे बघा हे छान झालेले आहे आपले हे देसी नूडल्स. हे बघा आणि खायला अप्रतिम झालेले आहे. आणि सर्व छान आपण याच्यामध्ये गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी हे सर्व टाकलेले आहे. आणि कुठेही आपण सॉस यामध्ये टाकलेला नाही आहे. तरी पण हे नूडल्स आपले इतके टेस्टी झालेले आहे आणि एकदम हेल्दी झालेले आहे नूडल्स आपले. हीच आज आपल्या व्हिडिओची टिप्स. म्हणजे यामध्ये आपण कुठलाही व्हिनेगर किंवा टोमॅटो सॉस किंवा कुठलाही असं सॉसेस टाकलेले नाही आपण. तर हे आपण एकदम देसी स्टाईलने नूडल्स बनवलेले आहे. तर कसे वाटले माझी ही आजची डिश तुम्हाला एकदम हेल्दी नूडल्स कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि मुलांना नक्की करून द्या. त्यांना खूप आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.